लेखणीला धार तलवारीची हे आपले ब्रीद वाक्य सार्थ करणाऱ्या आणि समाज हितांच्या बातम्यांनी लोकमनावर राज्य करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मार्गदर्शक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात शिरूर शहराच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था तज्ञ संचालक तथा माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजली मयूर थोरात आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान. जे न दिसेल, जे न पाहिल सरकार, जे न पाहिल सरकार ते पाहतो पत्रकार. आमच्या सगळ्यांच्या अभ्यासातील जे अदृश्य राहतं सरकारकडून ते डोळसपणे आम्हाला सर्वांना दाखवण्याचं काम करतं ते पत्रकार. आणि जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली होती समाजात काहीतरी करावं तेव्हा एक दर्जा नसायचा. पत्रकाराच्या हातात असतं तुम्हाला इंदिरा गांधी करायची की बाहुली ठेवायची आणि मग भीती टाकायची की खरंच या पत्रकारापासून आपण सावध राहतो. पण असे काही पत्रकार आहेत की ज्यांनी आम्हाला शोधून शोधून आज जे सत्कार आहे सन्मान आहे त्या वेचून वेचून कामाची पाहणी केली आणि त्याचं संकलन केलेलं आहे. आणि त्या बारीक निरीक्षणाने म्हणजे फुटपाथवरती डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांची किंवा एका महिलेची कल्पना महिलेने जाणावी आणि तिथं जी सिच्युएशन आहे त्याला समाजापुढे जास्त प्रदर्शनीय न मांडता ते एक आपलं कर्तव्य आहे याची जाणीव करून देणारे पत्रकार. आज सचिन त्याला मी नेहमी म्हणत असते की बाळा आणि तो मला म्हणतो काही मी तुम्हाला काही नाही म्हणणार आई म्हणणार. आणि तो मुलाप्रमाणे नेहमी कुठेही पाहत्यात रस्त्यावर असला तरी तो वाकले राहत नाही आणि वाकून नमस्कार केल्याशिवाय तो आम्हाला कधीही वेलकम करत नाही. असे काही पत्रकार आहेत की ज्यांच्यामध्ये हे संस्कार आणि सुबुद्धता आणि समयसूचकता म्हणजे आमच्या पायापडतो म्हणून नाही पण एक सन्मान करणं, स्त्रीचा सन्मान करणं, आईचा सन्मान करणं आणि स्त्रीच्या कार्याला उंचीपर्यंत नेणं. अजून सचिनचं काम फार नव्हतं पण आमच्या घरापर्यंत येऊन आमच्या कॉलनीतल्या महिलांच्या काही समस्या असतील, काही महिलांच्या काही अडचणी असतील तर त्या सुरुवातीला त्यांनी जेव्हा व्हिडिओ आणि चॅनल नेटवर्कवरती जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आमच्या इंदिरा सहकारी महिला कल्याण संस्था गोपाळपूर इथे येऊन अनेक महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमच्या सगळ्या अडचणी आणि चांगलंही आणि वाईटही म्हणजे अगदी गटार नाही तेही मांडलं, पाणी रस्त्यावर मांडले रस्ते नाही तेही मांडलं आणि चंद्रबाईसारख्या एखाद्या कार्य केलेल्या एवढ्या मोठ्या 100-110 कुटुंबाच्या घराला कसा आधार मिळालेला आहे तेही त्यांनी मांडलं. तेव्हा या ठिकाणी नेटवर्क करून नुसती आमची कला आहे, आमचं कार्य आणि आमच्या कार्याबरोबर ज्या उंचीपर्यंत नेता येईल अनेक महिलांना आणखी आपण काहीतरी करावं अशी प्रेरणा देता येईल अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या या पत्रकारितेमधून त्यांनी दिलेलं आहे. त्या बाळाला मी हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. विशेष वाढ चर्चा
ठीक आहे, आई ही अनादी असते आणि अनादी कालापासून आई ही कधी संपत नाही. आणि म्हणून नाथ महाराजांनी या मायेला अनादी सिद्ध जगदाई झाले, प्रेमाचे कुंकुम व्हायला गेले, स्वानंद गुरुकुलात सवय घेऊन आले आणि हाती बोराडगी वेगळी सेवयो वाढवय. की बोराडगीचा जो काही भाव आहे, एक वैदिनीचा जो भाव आहे, तो या रूपकातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्या रूपकामध्ये स्वयं आदिमाया शक्ती ही आई आहे आणि तिच्या उदरी जन्माला येणारे दश अवताराची पालक आहे. कारण मायेशिवाय उत्पत्ती नाही आणि मायेशिवाय उत्पत्ती नसल्याने निर्मिती भगवंताची कधी होणार, कशी होणार आणि मग ती कुणाच्या आग्रहाने, कुणाच्या विनंतीने झाली. जसं आता आमच्या काय म्हणतो मला रणदेवीने आग्रह केला, तसा आग्रह आणि विनंती त्या काळामध्ये कुणी केली असेल याचं सुंदरसं वर्णन आमच्या संत एकनाथ महाराजांनी मांडलेलं आहे. ते मी आपल्या समोर सादर करतो. प्रेमाचे कुंकुम फाईला स्वानंद कुरकुला सरी घेऊन आले आणि हाती गोराटी धरी सेवयो. सुयावी विभुली गजगगे बाय हे माझी राणीची आई माडगमा, माझी वाण्याची आई बाय, माझी भिंड्याची आई बाय, माझी पांड्याची आई बाय, तुला दुर्गुडा पैगवाय आणि पड तुला ए पड तुला औता दुर्गुडा होईल ए पैग तुला दुर्गुडा होईल हे पैग तुला दुर्गुडा होईल दुर्गुडा होईल दुर्गुडा होईल हे पैग तुला हे मावशे तुला आणि दादा तुला औदा गुरुकुंडा होईल हे पैग तुला गुरुकुंडा होईल हे पैग तुला गुरुकुंडा होईल. अहं संयुगाची कासे पोचली दशावतार खेळी परवडी सोहम शब्दे बोले चोगडी माझा शकुन सांगा आवडीगे माझी मच्छाई वयवाळ माझी कच्छाई वयवाळ अगुवताई वयवाळ माझी नरसाई वयवाळ तू माझी मच्छाई वयो वाळग वयो कच्छाई वयो वाळग वयो वाळग वयो वाळग वयो कृष्णाई वयो वाळग वयो दुर्गाई वयो वाळग वयो वाळग मच्छाई कच्छाई बना नरसी गरुपडी भक्ताला स्तंभ पडली आणि प्रधान कुरकुला रक्षिकी सेवयो आणि वयो तुला हे बंगई तुला औदा गुरुकुंडा होईल हे वयो तुला गुरुकुंडा होईल हे वयो तुला गुरुकुंडा होईल. हे वावर परशुराम रूपिणी हनुमंत कुरकुला सवी घेऊनी आणि सीतारामाने लंका बोली गेली सेवयो वाढवय वाढवाची सीताबाई वाढ माझी लक्ष्याची आई वाढ अगं माझी सकुल्याची आई नकुल्याची आई दुर्गा माय काय शिल्लपाचं घटपीठ करून तुला माझ्या किसण्यासारखं बाई वाढवय पण का बरं येऊन मुलगच वाढव जर मुलगी झाली तर. पण आमच्या सावित्रीबाई आजच्या पुस्तकाला आम्हाला गिफ्ट केलेलं आहे आणि पत्रकारिता चालते ती बाबांना अक्षरावरती आहे. आणि मग सावित्रीबाई फुले जर शिक्षणासाठी बाहेर पडल्या नसत्या तर आमच्यासारख्या मुलीने हे वाचन पूर्ण केलं असतं, ही शिकलं पण नसते. आणि म्हणून ही म्हातारी ही बुलबुला आपल्या टाकेकडे मराठी काही जण गाणं म्हणली ना वेगळं तर भाषात पाहिजे होतं. ती म्हातारी म्हणते ते गाणं म्हणते तुला भाषेर वाटते शिलं वाटलं म्हणून सारं दुःखाच दिवस आता गेलं
अंबाई आणि सावित्रीबाई आमचं घर केलं माई आणि सावित्रीबाई आमचं घर केलं माई या सावित्रीबाई आमचं घर केलं माई शाळा कुठलं शिक्षण नशिबी बुद्धी चांगली वरती चढत होतो नव्हती कुणाला नोकरी पण आता माझी लेकबाई आणि माझी पोरगी ही माझी कल्पना चावला कुठे गेली बाबांनो आणि माझी राष्ट्रपती मुर्मूताई आणि माझी प्रतिभाताई बाबांनो कशाने झाले आज माझी पोरगी राष्ट्रपती झाली ग बाई आणि सावित्रीबाई आमचं घर केलं बाई आणि सावित्रीबाई आमचं घर केलं बाई तो वाचताना काहीतरी म्हणून गौरव माझ्यापासून मी पांचाळले अर्जुन बाई सगळे आणि शकुन गुरुला आकार वृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवा संत जन हे गुरुकुले सगळे घेऊन आणि भीमा तटी पैसे सेवयो कुंडली गुरुकुला सगळे येऊन समशरण विठेवरी ठेवणी आणि भक्तांनी निशिदिल दर्शन देण्या उभी सेवयो हा शकुन सांगितला एका जनातनी आनंद झाला आणि संती जयकार केला हा शकुन गुरुकुला पांगली वयो आणि वयकुला हा शकुन घेण्यासाठी आज किती लाखाची बाबांना संख्या पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला आली पण विठ्ठलाचं दर्शन सगळ्यांना झालं नाही पण प्रत्येक वारकऱ्यामध्ये त्यांनी विठ्ठल पाहिला आणि तो विठ्ठलाच्या घरी घेऊन गेले बाबांनो इतकं महात्म्य माझ्या पद्धतीचं आहे म्हणून तुला हे मावशे तुला हे पैसे तुला अगदा गुणगुंडा हो हे पहिलं तुला गुणगुंडा होईल हे पहिलं तुला गुणगुंडा होईल गुणगुंडा होईल गुणगुंडा होईल गुणगुंडा म्हणजे पाय गुणगुंडा म्हणजे भावलं नाही गुणगुंडा म्हणजे लेकरू नाही गुणगुंडा म्हणजे ज्ञान आहे गुणगुंडा म्हणजे चरित्र आहे गुणगुंडा म्हणजे माहिती आहे आणि गुणगुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट मला पुरस्कार देताना प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्या आणि मला 3 राष्ट्रपती भवनामध्ये जाण्याची संधी मिळाली संसद भवनमध्ये सुद्धा मला निर्मला देशपांडेंनी आमंत्रित केलं होतं सोनिया गांधीजींच्या हातून सन्मान केला होता आणि मला वाटतं की मलेशिया सिंगापूर दुबई या ठिकाणी पण हा मला गुरुकुंडात घेऊन जाण्याची संधी मिळाली आपल्या सर्वांच्या प्रेमीने आशीर्वादाने मला जगामध्ये हा गुरुकुंडा पोहोचवता आला आणि आता पुढे हा गुरुकुंडा टिकावा म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की माझ्या गोपाळपूरच्या त्या परिसरामध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे कारण आम्ही आत्ताशी या वर्षी रोप लावले 3 मुली आमच्याकडे बाहेर शिक्षणासाठी आलेल्या आहेत पुढं आपल्याला मुली पाठवा मुलींना वारकरी शिक्षणातून या कीर्तन आणि भारुडातून जर आम्हाला तयार करायचं असेल तर संस्कारित मुली उद्या त्याला चांगल्या घडल्या पाहिजे मुंबईतही त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण आमच्याकडे दिलं जाणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी आर्थिकपणा सामाजिकपणा किंवा मुलींना तिथपर्यंत पोहोचवायचं 5वी ते 10वी या इयत्तेतील मुली आम्ही ठेवून घेतो त्यांची स्पेशल राहण्याची व्यवस्था आहे त्यांना इतर वारकरी शिक्षण देण्याची व्यवस्था आहे स्पेशल मुलींसाठी ती संस्था आपण सुरू केलेली आहे थँक्यू धन्यवाद जनसेवेचे व्रत घेऊन समाजामध्ये आपल्या संतुलित वातावरणामुळे नावलौकिक मिळवलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नगरी असलेल्या तमाम वाई शहरवासियांच्या वतीनं लाख शुभेच्छा आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही महागणपती चरणी प्रार्थना शुभेच्छुक वाई नगर परिषदेचे तडफदार उपनगराध्यक्ष माननीय श्री घनश्याम उर्फ पिंटू
चंके आणि मित्रपरिवार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.